ह्या सगळ्या ज्या काही मोठ्या महत्त्वाच्या इन्स्टॉलेशन आहेत त्या सुरक्षित करणे, त्याचबरोबर आपलं लाईट पाणी या बाबतीत देखील सायबर सुरक्षा अतिशय कडक करणे, ड्रोन वर देखील लक्ष ठेवणे आणि त्याचबरोबर जे आपल्या मेडिकल सेवा आहेत त्या परिपूर्ण ठेवणे, एखाद्या वेळेस इमर्जन्सी आली तर त्या दृष्टीने जे जे काही उपाय करायचे या सर्व उपाययोजनांवर चर्चा झाली. मुंबईमध्ये सगळीकडे CCTVज आहेत, त्याची निगराणी अधिक प्रभावीपणे करणे, मग त्यात BMC, पोलीस, आमचं डिझास्टर मॅनेजमेंट, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट हे सगळे एकत्र या ठिकाणी कलेक्टिव्ह आणि कोऑर्डिनेशनमध्ये ठेवून सगळ्यांना या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाय करणे आणि त्याचबरोबर वेळोवेळी लोकांना देखील सूचना की लोकांनी पॅनिक होऊ नये आणि सुरक्षेची काळजी कशी घ्यावी त्या बाबतीत मॉकड्रिल देखील काही ठिकाणी झालंय, अन्य ठिकाणी देखील मॉकड्रिल होतील आणि म्हणून त्या सूचना देखील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्या सायरनच्या माध्यमातून देखील असतील किंवा अन्य मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील आपल्याला त्यांना अलर्ट करता येईल लोकांमधलं पॅनिकनेस घालवण्यासाठी. आणि त्याचबरोबर कोस्टल एरिया जो आहे आपला तो अलर्ट करणे, कोस्टल सिक्युरिटी आणि आपले पोलीस यांच्यामध्ये देखील कोऑर्डिनेशन ठेवणे, कोस्टल डिस्ट्रिक्टला देखील जो फंडिंग आहे ते सुरक्षेसाठी तो देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना त्याची पूर्तता करणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे जे काही आवश्यक आहे हे सगळं उपलब्ध करून देणे अशा बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर 2-3 दिवसात एअरफोर्स, नेव्ही, आर्मी, कोस्ट गार्ड यांच्याबरोबर देखील कम्युनिकेशन होईल आणि त्यांना काय आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आवश्यकता, सहकार्य, सिस्टीम जे काय आवश्यक आहे या बाबतीत देखील चर्चा होईल. आणि त्यामुळे मला वाटतं ही सुरक्षाची बैठक आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे, महत्त्वपूर्ण आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित ठेवला जाईल या पद्धतीने आपण सगळेजण आपली सिस्टीम अलर्ट करण्याची चर्चा यामध्ये झाली. त्याचबरोबर काही खोट्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोट्या बातम्या पसरवल्या जातात, त्याच्यावर देखील अशा प्रकारचा देखील निर्णय झालेला आहे. आणि लोकांनी देखील आम्ही जनतेला, लोकांनाही आणि सगळ्यांनाच आवाहन करतो, विनंती करतो की तेही चर्चेमध्ये आलं की जे काय आता आपलं आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, कोस्ट गार्ड, पोलीस जे काही आपण ही तयारी करतो आहे, मुवमेंट असेल त्याचं चित्रीकरण करून व्हिडिओ काढून ते देखील प्रसारित करू नये, हे देखील सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे आणि अशा प्रकारचं देखील नागरिकांनी देखील त्याचं चित्रण करून, व्हिडिओग्राफी करून त्याचं प्रसारण करू नये. या ज्या काय आपल्या मुवमेंट आहेत ज्या सुरू होतील तयारीच्या दृष्टीने त्याचंही चित्रण करूया. आणि दुसऱ्या आज मुख्यमंत्री महोदय के अध्यक्षता में यहाँ पर एक जो भारत और पाकिस्तान हमारे देश के जवान हमारी सीमा की सुरक्षा कर रहे हैं, आदरणीय प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन पर जो एक ऑपरेशन सिंदूर
जो शुरू हुआ उसके पार्श्वभूमि में, उसके बैकग्राउंड में यहाँ पर महाराष्ट्र और मुंबई के बारे में सुरक्षा की बैठक हुई। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली। तर महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे। जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे देशावर, त्यानंतर आता राज्यात देखील बैठकांचं सत्र पाहायला मिळते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात आलाय। जी काही महत्त्वाची ठिकाणी आहेत राज्यातली, त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। तर महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।